मुंबईतील सध्याचा ट्रेंडिंग स्पॉट, अर्थातच आपण म्हणू शकतो इंस्टाग्रामेबल स्पॉट। इथे यायचं कसं, इथे येणं वर्थफुल आहे की नाही, इकडे असणारे एंट्री फीस आणि त्याचबरोबर नियम आणि अटी कोणत्या आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सूर्याची कोवळी किरणे अंगावर पडत असताना जर आपण निसर्गाच्या सानिध्यात असू तर मनाला मिळणारी शांतता ही काही वेगळ्याच प्रकारची असते। मग तो निसर्ग कोकणातला असू देत किंवा मग तो मुंबईतला, आपसुकच त्या निसर्गाशी प्रेम व्हायला लागतं। ती वाऱ्याची येणारी मंद झुळूक, सकाळच्या वेळी पक्ष्यांचा तो किलबिलाट अर्थातच सकारात्मक ऊर्जा देऊन जात असते आणि ही सकारात्मक ऊर्जा घेऊन तो संपूर्ण दिवस अगदी आनंदाचा आणि उत्साहाचा जातो। आपल्या या महाराष्ट्रातल्याच एका सुप्रसिद्ध मेट्रो सिटीत म्हणजेच आपल्या या मुंबई नगरीत आता हा अनुभव आपल्याला घेता येणार आहे। या ठिकाणाचं नाव आहे एलिव्हेटेड नेचर ट्रेल। सिंगापूर येथील नेचर ट्रेलला अनुसरूनच हा मुंबईतील नेचर वॉकवे सुरू झालेला आहे। जवळपास 500 मीटर इतकं अंतर याचं आहे। इथे पक्ष्यांचा किलबिलाट सकाळच्या वेळेला तर वेगळाच आनंद देऊन जातो। त्याचबरोबर गिरगाव चौपाटीचं हे सुंदर दृश्य। आता अनुभवूया पक्ष्यांचा किलबिलाटीचा आवाज। आम्ही इथे सकाळी 8 वाजता आलेलो आहोत। जर तुम्हाला इथे यायचं असेल तर स्लॉट बुक करूनच या, कारण आम्ही काल रात्रीपासून स्लॉट बुक करायचं ट्राय करत होतो आणि आम्हाला त्यामुळे 8 वाजताचा स्लॉट बुक करून इथे यावं लागलं। त्यामुळे जर तुम्हाला या स्पॉटला यायचं असेल तर मी रेकमेंड करेन स्लॉट बुक करूनच इथे या। इथे आम्ही बाय रोड आलो आहोत, तुम्ही ट्रेनने सुद्धा येऊ शकता। ट्रेनने येण्यासाठी तुम्हाला मरीन ड्राईव्ह ह्या स्टेशनला उतरायचं आहे आणि तिथून तुम्ही टॅक्सी पकडून या स्पॉटला तुम्ही येऊ शकता। इथे आवर्जून आम्हाला टिप द्यायची आहे, ते म्हणजे या रस्त्याच्या बाहेरच कुठेही एलिव्हेटेड नेचर ट्रेलचा बोर्ड किंवा काहीही नाही आहे। आम्ही जवळपास 15 मिनिटं या रस्त्यावर गोल गोल फिरत होतो, कारण मॅपवरचा सुद्धा रस्ता इथे संपून जातो। त्यामुळे हे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा बोर्ड लक्षात ठेवा आणि इथेच फक्त एक निसर्ग उन्नतीकडे जाणारा मार्ग असाच इकडे फक्त एक ॲरो दाखवलेला आहे। त्यामुळे आमच्यासारखं तुम्हालाही फिरू नये म्हणूनच आम्ही हा रस्ता तुम्हाला दाखवत आहोत। इथे आतमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला एलिव्हेटेड ट्रेलकडे जाणारा रस्ता आरामात सापडेलच। कमेंटमध्ये आम्हाला थँक्यू म्हणायला विसरू नका। हे इकडचं एंट्री गेट आहे, इथे तुम्ही स्कॅन करून स्लॉट बुक करू शकता। जर तुम्ही घरूनच स्लॉट बुक केलेला असेल तर बरंच आहे। इकडच्या नियम आणि अटी इकडे त्यांनी एंट्री गेटवरतीच दाखवलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण आतमध्ये जाऊ शकता। नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आम्ही दर आठवड्याच्या शुक्रवारी अशा नवनवीन विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असतो। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक तर कराच आणि त्याचबरोबर आमचे असे नवनवीन कंटेंट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर लाकडी बांधकाम केलेलं आहे आणि इथेच होतो या एलिव्हेट नेचर ट्रेल स्पॉटचा शेवट। पुन्हा इथूनच आपल्याला मागे फिरून चालत यायचं आहे आणि मग आपण एक्झिट घेऊ शकतो। इथे येण्याची वेळ आहे सकाळी 5 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत। प्रत्येक स्लॉटमध्ये फक्त 200 एंट्रीजच घेतल्या जातात आणि तेही स्लॉट बुक असेल त्यांनाच। इथे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आणि प्राण्यांची माहिती देखील त्यांनी आवर्जून सांगितलेली आहे। मला तर इथे आल्यानंतर असं जाणवलं की उन्हाळ्यात आपण इथे येऊच शकतो, पण जर पावसाळ्यात आपण इथे आलो तर इकडचं वातावरण अगदी बघण्याजोगं असेल, कारण सुंदर या खडकांवरून पाणी झिरपत असेल आणि वातावरणात निश्चितच थंडावा देखील आलेला असेल। आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथल्या लोकेशनची लिंक
आणि स्लॉट बुक करण्यासाठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा देतच आहोत, त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन बघूच शकता. अरे महत्त्वाची टीप तर राहिलीच, इथे तुम्ही आत कॅमेरासुद्धा घेऊन जाऊ शकता. कॅमेरासाठी इतर ठिकाणासारखी निदान सध्या तरी कोणत्याही प्रकारची वेगळी फीस आकारली जात नाही. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.